निराधार योजनेचे लाभार्थी धडकले तहसील कार्यालयावर। चांदूर रेल्वे शहरातून घोडागाडीद्वारे शेकडो लाभार्थी पोहोचले तहसील कार्यालयात। तहसीलदारांच्या आश्वासनाने आंदोलन स्थगित। गांधी जयंती तीव्र आंदोलनाचा इशारा। आप, शिवसेना, ठाकरे गट, भाकप, जनता दल, माकपचे आयोजन। चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांचे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व अपंग व्यक्तींना योजनेचे गेल्या 7-8 महिन्यांपासून मासिक मानधन खात्यावर जमा न झाल्यामुळे आम आदमी पक्ष, शिवसेना, ठाकरे गट, भारतीय कम्युनिस्ट, जनता दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पक्षातर्फे 25 ऑगस्ट रोजी माजी नगर परिषद उपाध्यक्ष नितीन गवळी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनामुळे लाभार्थी मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालयावर एकवटले होते। यामुळे कार्यालय परिसर घोषणांनी दणून गेला होता। सकाळी 11 वाजताच्या सुमारास शहरातील अग्रवाल धर्मशाळेजवळून मोर्चाला सुरुवात होऊन जुना मोठा स्टँड मार्गे तहसील कार्यालयात पोहोचले। मोर्चामध्ये भजने सुद्धा म्हणतात आले। टांग्याद्वारे मोर्चा लाभार्थ्यांना घेऊन तहसील कार्यालयात पोहोचला आहे। यानंतर या ठिकाणी बैठा सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांनी तहसीलदार यांच्या दालनासमोर ठिय्या दिल्याने प्रशासन घामाघूम झाल्याचे पाहावयास मिळाले। अखेर तहसीलदार पूजा माटोडे यांच्या सोबत झालेल्या यशस्वी चर्चा व लेखी पत्रानंतर सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे। आंदोलकांनी प्रशासनाला 1 ऑक्टोबर पर्यंतचा वेळ दिला आहे। तरीही लाभार्थ्यांना मानधन न मिळाल्यास 2 ऑक्टोबर गांधी जयंती रोजी तहसील कार्यालयात यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे। आंदोलकांच्या मागणीनुसार झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने तहसील कार्यालयात संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांकरिता स्वतंत्र मदत कक्षाची स्थापना केलेली आहे। लाभार्थ्यांचे आधार कार्ड सीडिंग करणे, बँकेशी लिंक करणे याकरिता बँकेच्या सभेचे आयोजन करण्यात येत आहे। तसेच 7 ते 8 महिन्यापासून जे अनुदान मिळाले नाही त्याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी वेळोवेळी पाठपुरावा करून ते तातडीने मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येईल। आज चांदूर रेल्वे तहसील कार्यालयावर संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजना अपंग विधवा यांचे गेल्या 7-8 महिन्यापासून जे मानधन आलं नाही त्यासाठी बैठा सत्याग्रह हे आंदोलन होतं। त्यामध्ये आम्ही आम आदमी पार्टी, शिवसेना, उद्धव गट, मार्क्सवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि जनता दल आणि सर्व लाभार्थ्यांना घेऊन हे बैठा सत्याग्रहाचं आंदोलन केलं। यामध्ये जी मागणी होती की या लाभार्थ्यांना 7-8 महिन्यापासून त्यांचं मानधन आलं नाही, त्यांना पेन्शन मिळाली नाही, तर हे पेन्शन तातडीनं मिळालं पाहिजे। त्यांची जी काही कागदोपत्री समस्या असेल, आधार कार्ड अपडेट करणे, लिंक करणे, OTPचं काय जी काही तांत्रिक अडचणी असेल ते तहसीलदारांनी एक स्वतंत्र कक्ष तयार करून या समस्याचा पूर्ण निपटारा केला पाहिजे आणि हे सगळं निपटारा करून यांचे पैसे, यांचं मानधन किती तातडीनं आपण आणू शकता त्यासाठी जास्तीत जास्त त्यांनी प्रयत्न केला पाहिजे। अशा मागण्यांना घेऊन आम्ही बैठा सत्याग्रह केलं। आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता आपल्या येथील तहसीलदार मॅडम श्रीमती पूजाताई माटोळे यांनी सर्व समक्ष लाभार्थ्यांसमोर येऊन या आंदोलनाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्णत्वास देण्याचं तिथे सांगितलं गेलं। त्यांनी सांगितलं की आजपासूनच सगळं कक्ष तयार करून कोणत्याही लाभार्थ्यांचा अपमान होणार नाही, तर कर्मचाऱ्याकडून चांगला प्रतिसाद मिळेल आणि उद्या जास्तीत जास्त टेबल लावून सगळे अधिकारी कर्मचारी ह्या समस्या प्राथमिकतेने निकाली काढतील आणि वरिष्ठ स्तरावर लवकरात लवकर यांची पेन्शन 7-8 महिन्याची जी थांबलेली आहे ती तातडीनं मिळेल ही आपण पाठपुरावा करून लवकरात लवकर मिळेल असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर आम्ही त्यांना हेही सांगितलं की 1 ऑक्टोबरपर्यंत जर या लाभार्थ्यांचा मानधन यांच्या खात्यात जमा जर झाले नाही तर आम्ही 2 ऑक्टोबरला पुन्हा तीव्रतेने महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी पुन्हा तीव्रतेने या सगळ्या लाभार्थ्यासहित याहीपेक्षा मोठं आंदोलन करू। तर त्यांनी सांगितलं की 2 ऑक्टोबरची वेळ आपण येऊ देणार नाही, या लाभार्थ्यांना कसं तातडीने त्यांचं मानधन मिळेल हेच आपण काळजी घेऊ। एवढं बोलून आजचं हे आंदोलन बैठा सत्याग्रहाचं हे आज स्थगित करण्यात आलं।